गावातील शाळांचं व्यवस्थापन आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती कार्यरत असते। त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी शाळेच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असं पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। सीजेपीच्या शाळा सर्वेक्षण मोहिमेबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संघटना चांगल्या भावनेनं शाळांमध्ये जाऊन काही उपक्रम राबवत असतील तर त्याचं स्वागतच आहे, असं देखील आमदार तांबेंनी म्हटलंय। हे व्यवस्थापन समित्या तयार केलेल्या आहेत। त्या शालेय व्यवस्थापन समितीचं काम हे त्या गावातील शाळेची व्यवस्थापन करणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं आहे। खरं तर बाहेरच्या माणसांनी जाऊन करावं अशी आवश्यकता नाही। व्यवस्था ही आपण केलेली आहे माहितीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यामध्ये। मात्र त्या शालेय व्यवस्थापन समित्या खूप चांगल्या कार्यरत नसतात। जिथं असतात तिथं शाळा चांगल्या चालतात, जिथं नसतात तिथं नाही चालत। आणि म्हणून बाहेरचे सामाजिक कार्यकर्ते वगैरे एनजीओ हे खूप लोक जात असतात आणि शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात। किंबहुना सरकारला तर आम्ही सांगत असतो की खूप जास्त प्रयोग आता शाळांवर करू नका। जे काय करायचं आहे ते सरकारने ठरवलं पाहिजे। परस्पर काही लोकांनी जाऊन त्या ठिकाणी शाळांमध्ये करू नये असं पण एक आमचं मानसिकता असते। परंतु जर कोणी चांगल्या भावनेने तिथं जात असेल तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे।